ग्रामीण भागामध्ये सुप्रियाताई आणि शरद पवार ह्यांच्या नावाचा पहिल्यापासून दबदबा असल्यामुळे आणि त्यांना ह्या प्रचाराचा खूप फायदा झाला आणि त्यांनी बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये आपली पकड चांगली निर्माण केलेली आणि ग्रामीण भागामध्ये तुतारींनी बऱ्यापैकी लीड घेतला असं एकंदरीत मतदानानंतर दिसून येतं. म्हणजे पत्रकारांना त्यांना आम्हाला लोक हाक मारून सांगतात हो इकडे या पाच मी, मग त्यांच्याकडनं आपण काढल्यानंतर ते सरळ बोलतात की आम्ही तुतारीला मतदान केलं. राज्याच्या सगळ्या भागामध्ये जर निवडणुका पाहिल्या तर अशा स्वरूपाची की पहिली निवडणूक आहे की याच्यामध्ये सगळ्यांना जमिनीवर आणलं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक बारामतीची म्हणजे लोकसभा नाव बारामतीचं आहे पण सगळा निर्णय आणि एकूण रणनीती ठरली ती पुण्यात. बारामती लोकसभा मतदारसंघाचं मैदान कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. माझ्यासोबत हे सगळे बारामतीचे पत्रकार आहेत ज्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ कव्हर केलेला आहे निवडणुकीदरम्यान. आपण त्यांच्याशी बातचीत करून विचारूयात. सर, नेमकं हे चित्र कसं असेल बारामतीचं? सुरुवातीला गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर मतदान झाल्यापासून जी चर्चा सर्वाधिक ग्रामीण भागामध्ये होते ती तुतारीची होती, सुप्रिया सुळेंची होती. परंतु आता निकाल जवळ आला आहे, जसा जसा जवळ आला आहे तशी उत्कंठा शिगेला पोचलेली आहे मतदारांची. त्यामुळं आता लोक जास्त घड्याळाच्याही अधिक चर्चा करायला लागलेले आहेत. तरी देखील शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ ह्या लोकसभा मतदारसंघातला तो निर्णायक ठरणार आहे. त्यामध्ये जो जास्त मताधिक्य येते त्याच्यावरतीच इथल्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळं या निवडणुकीबाबत आत्ताच सांगता येणार नाहीत, परंतु जी चर्चा आहे ती सर्वाधिक चर्चा तुतारीची ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. आपल्यासोबत सदुरी जन्नू सर आहेत. सर, यांचं म्हणणं असं आहे की विधानसभा मतदारसंघ जो जास्त लीड देईल त्या उमेदवाराचे चान्सेस आहेत. नेमकं जर चित्र बघायचं गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाकडं तर बहुसंख्य नेते आणि यंत्रणाही अजित पवारांच्या बाजूने दिसत होती सुरुवातीच्या काळात आणि ती होती देखील. पण ते चित्र कसं बदलत गेलं? त्याचं मुख्य कारण असं झालं की अजितदादा हे आता मंत्रिमंडळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बारामती आणि पुणे जिल्ह्यातले बहुसंख्य सहकारी संस्था हे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आधिपत्याखाली आहे. त्याच्यामुळे अजितदादांनी त्यांच्या परीने जेवढं त्याचा प्रयत्न करता येईल तेवढा त्याचा प्रयत्न केला. मतदारांपर्यंत ते पोचलेसुद्धा. पण शहरी भागामध्ये अजितदादाने बऱ्यापैकी प्रचार यंत्रणा राबवली. पण ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरसुद्धा त्यांना पाहिजे त्या प्रमाणात पोचता आलं नाही. तिथं कोणाला? अजितदादांना सगळी यंत्रणा असून देखील कारण ग्रामीण भागामध्ये सुप्रियाताई आणि शरद पवार ह्यांच्या नावाचा पहिल्यापासून दबदबा असल्यामुळे आणि त्यांना ह्या प्रचाराचा खूप फायदा झाला आणि त्यांनी बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये आपली पकड चांगली निर्माण केलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये तुतारींनी बऱ्यापैकी लीड घेतला असं एकंदरीत मतदानानंतर दिसून येतं. तुतारीनं लीड घेतलं असं म्हणता येते, पण असं ठामपणे सांगू शकतो का हा उमेदवार निवडून येईल म्हणून? ठामपणे आता ज्याप्रमाणे आम्ही सगळीकडे फिरतो म्हणजे पत्रकारांना त्यांना आम्हाला लोक हाक मारून सांगतात हो इकडे या पाच मी, मग त्यांच्याकडनं आपण काढल्यानंतर ते सरळ बोलतात की आम्ही तुतारीला मतदान केलं. अच्छा, म्हणजे सर्वसामान्य जर असं म्हणत असेल आणि ते सांगतात की आम्ही जे पदाधिकारी आहेत पक्षाचे त्यांचं आम्ही कोणीही ऐकलेलं नाही आहे. कारण आमचा आवाज म्हणजे आम्ही जे प्रश्न मांडतो ते आमचे दादापर्यंत जात नाहीत. हे लोकच तिथं हे करतात. त्यामुळे लोक म्हणजे कोण? मध्ये असणारे लोक, मध्यस्थी करणारी म्हणजे जे ज्यांच्या जवळ आहेत ते आमचा आवाज तिथपर्यंत जात नाही. त्यामुळं आम्हाला त्यांचं काहीही नाही. त्यामुळं आम्ही सरळ त्यांचं न ऐकता तुतारीला मतदान केलेलं आहे. गेले अनेक वर्ष झालं आपण या बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिलंय की जो पवार उमेदवार देतील, सुप्रिया सुळे असतील किंवा अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील, तो उमेदवार या ठिकाणी निवडून यायचा. परंतु या निवडणीचं चित्र कसं वेगळं होतं? मतदारांना जास्त नेत्यांना जमिनीवर उतरावं लागलं असं म्हणता येईल का? जयदीप सर, पहिली ही निवडणूक आहे 2014 असेल, 9 असेल किंवा 2019 असेल, नेत्यांना जमिनी आणणारी निवडणूक होती. माझ्या माहितीप्रमाणे त्याही वेळेस आपण सगळ्या निवडणुका कव्हर केल्यात. तर पहिली सभा म्हणजे प्रचाराच्या नारळ फोडण्याची किंवा शुभारंभाची आणि थेट सांगता सभा प्रत्येक तालुक्यात व्हायची. यावेळी प्रत्येक नेत्यांना अगणित सभा घ्याव्या लागल्या. प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सभा घ्याव्या लागल्या. अगदी जिल्हा परिषद गट आणि गणनिहाय सभा झाल्या. म्हणजे पहिल्यांदा नेत्यांना जमिनीवर आणलं. आणि खरं तर हे फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात नाही
राज्याच्या सगळ्या भागामध्ये जर निवडणुका पाहिल्या तर अशा स्वरूपाची आहे की पहिली निवडणूक आहे की याच्यामध्ये सगळ्यांना जमिनीवर आणलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक बारामतीची, म्हणजे लोकसभा नाव बारामतीचं आहे, पण सगळा निर्णय आणि एकूण रणनीती ठरली ती पुण्यात. म्हणजे जो हिंजवडी, मुळशी, भोर, वेल्ल्याचा काही भाग, खडकवासला आणि जो हवेलीचा काही भाग आहे तो सगळा जर बघितला तर तो शहरी आहे. निम्म मतदान शहरातलं आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये या दोन्ही उमेदवारांनी आणि एकूणच जेवढे उमेदवार महत्त्वाचे आहेत, म्हणजे समजा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा असेल, राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष असेल, बहुजन समाज पार्टी असेल, त्यानंतर OBC बहुजन पार्टी असेल, ह्या सगळ्या उमेदवारांनी जास्त लक्ष हे खडकवासला आणि तो जो आपण जो अर्बन एरिया म्हणतोय त्याच्यावरती भर दिला होता. महिला पत्रकार आहेत आपल्यासोबत. कसं बघता या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे? तसं म्हणलं तर मी तालुक्यामध्ये सगळीकडे फिरलेले आहे, पण जसा रिस्पॉन्स पाहिजे दादांकडनं तसा रिस्पॉन्स नाही आहे. शक्यतो सगळीकडे गेले की ते लोक म्हणतात की तुतारी तुतारी, मग सांगू शकत नाही आहे नक्की कोण येईल. सर, पत्रकारांचं सगळ्या म्हणणं असं आहे की ज्या मोठ्या प्रमाणात तुतारी लोक म्हणत आहेत, परंतु हे होण्यामागची कारणं काय आहेत? अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात असेल किंवा बारामती विधानसभा मतदारसंघात असेल, आपण बघितलं की सकाळी उठल्यापासून काम करत असतात. अजित पवारांवर लोकांची नाराजी काय? निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा बारामती विधानसभा मतदारसंघ असेल, अजितदादांची एक विकास पुरुष म्हणून एक प्रतिमा बारामतीमध्ये पाहायला मिळते. पण ज्या तुलनेत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं जी आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत. अर्थात ती कामांच्या माध्यमातून अजितदादा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत, पण निवडणुकीमध्ये एक प्रचाराचे मुद्दे जे असतात त्या मुद्द्यांच्या माध्यमातून हे मतदारांपर्यंत ही कामं पोहोचवणं गरजेचं होतं. वास्तविक ती पोहोचवायला पदाधिकारी कमी पडलेत असं म्हणावं लागेल. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजितदादांनी जी ही भूमिका घेतली आहे ही भाजपसोबत जायची. कारण 3 महिन्यांपूर्वी तुम्ही भाजपला जाहीर भाषणांमधून टीका करत होता आणि 3 महिन्यानंतर अचानक युटर्न घेतला जातो आणि अचानक मोदींचं कौतुक केलं जातं. ही जी गोष्ट आहे ही बऱ्यापैकी सर्वसामान्य मतदारांना म्हणजे पटलेली नाही, रुचलेली नाही आणि त्यामुळं कदाचित अजित पवारांबद्दलचा एक नेरेटिव्ह जो आहे तो सेट झालेला आहे मतदारांच्या मनात. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बारामतीचा विकास अगदी म्हणजे देशाचे पंतप्रधान यांनी येऊन बारामतीमध्ये त्यांचं कौतुक केलेलं, त्यांच्या विकास कामांचं. अगदी 100 बारामती निर्माण देशात निर्माण व्हाव्यात असं देखील केंद्रीय नेत्यांनी म्हटलेलं होतं. बारामतीचा विकास सर्वश्रुत आहे, मात्र बारामतीच्या शिवाय आजूबाजूचे तालुके जे आहेत त्या तालुक्यांची काय परिस्थिती आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल आणि कुठेतरी बारामतीशिवाय इतर तालुक्यांमध्ये निधी द्यायला अजितदादा कमी पडलेत असं म्हणावं लागेल किंवा तसं त्यातल्या त्या नेतेमंडळींचा आरोप तसा होतो आहे त्या भागातल्या. कारण आपण इंदापूरचा जर विचार केला तर हर्षवर्धन पाटील हे इतके दिवस अजितदादांना एक प्रकारे म्हणजे टोकाचा विरोध करत होते, दुसरीकडं शिवतारे टोकाचा विरोध करत होते. हे आपण आसपासचे जर नेते मंडळी पाहिले तर टोकाचा विरोध करणारे अचानक या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि ते मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात. हे लोकांना पटलेलं नाही, कारण तुम्ही इतके दिवस जी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गृहीत धरून कुठेतरी स्वतःच्या सोयीसाठी ते विरोध करते असं म्हटलं जातं आणि त्यामुळं कुठेतरी हा निर्णय जो आहे तो लोकांना पटलेला नाही. त्यामुळं ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली, अर्थात सुप्रिया सुळेंचं या भागात काम आहे का तर ते काम आहे, पण ते मतदारांपर्यंत पोहोचलेलं नाही. सुप्रिया सुळेंनी एकच काम केलेलं आहे की ज्यावेळी निर्मला सीतारामन बारामतीत दौऱ्याला आल्या किंवा केंद्रीय मंत्री ज्यावेळेस बारामतीत यायला लागले तेव्हापासून सुप्रिया सुळेंनी गाव भेट दौऱ्यांना सुरुवात केली अगदी 2 वर्षांपासून आणि प्रत्येक गावातले किमान 4 गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी जोडलेले आहेत, त्यांच्यापर्यंत संपर्क झालेला आहे. तसंच जर विचार केला तर सुनेत्रा वहिनी या अचानक महिन्यापूर्वी उमेदवार ठरल्या आणि त्यांचा संपर्क म्हणजे सुनेत्रा वहिनींचा संपर्क हा अजितदादांच्या माध्यमातून, अजितदादांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती अटीतटीची झालेली आहे. माझं मत जर विचाराल तर विजय जो आहे तो अगदी 25 ते 30 हजारांच्या फरकाने असणार आहे. अगदी लोक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते लाखाचे आकडे सांगत आहेत, पण लाखांच्या आकड्यांमध्ये हा मताधिक्याचा विजय नसणार आहे. अगदी 30 ते 25 हजार या मताधिक्य एवढं ते सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील
अगदी दोन्ही गटांकडून दोन्ही विजयाचे दावे केले जातात दोघांकडून पण माझं मत आहे 30 ते 35 हजारावर उमेदवार विजयी होईल. स्थानिक नेत्यांचा जो आहे तो रोष होता असं वसंत सरांचं म्हणणं आहे. खरं तर असा रोष होता का? कारण हर्षवर्धन पाटील अजित पवार एका गाडीत बसताना पाहायला मिळाले, दुसरीकडे कुल असतील आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळते. शिवतारेंनी तर पिंडीवर बसलेला विंचू अशी अजित पवारांना उपमा दिली होती. तसेच शरद पवारांनी देखील विविध ठिकाणी गाठीभेटी घेतल्या असतील. मग ते जाधवराव कुटुंब असेल किंवा तिकडं बोरमध्ये असेल, काकडे कुटुंब असेल किंवा तिकडं भोरमध्ये असतील गेले असतील, त्यांच्याशी भेटले. एकंदरीत याचा परिणाम काय, कसं बघता याकडं? ह्या परिणामाकडं असं बघण्यापेक्षा आपण एक पाठीमागचं हे बघू. 2019मध्ये 2014मध्ये मोदी लाट होती आणि महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाकडनं म्हणजे मला वाटतं एक कबशी हे चिन्ह होतं आणि त्याच्यावरती ते उभा होते. त्यावेळी महादेव जानकरांना दौंडच्या अनेक भागामध्ये पोलिंग एजंट नव्हते, ते फार स्ट्रॉंग पण नव्हते आणि पोलिंग एजंट नव्हते. पण दुसरीकडं सुप्रिया सुळेंकडं मात्र आत्ताचे आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात माजी आमदार हे दोघे होते. म्हणजे थोडक्यात अख्खा तालुका एका बाजूला होता. तरीसुद्धा महादेव जानकरांना म्हणजे मतदानाच्या मध्ये 28,000 मतांचं लीड मिळालं. म्हणजे नेते एका बाजूला असतात त्यावेळी जनता त्याच बाजूला असते असं नाही. म्हणजे असं एक चित्र या निमित्तानं त्यावेळेसच आपल्याला जाणवलं होतं. किंवा खडकवासल्याचं असेल की ज्यावेळेस पूर्णपणे गाफील राहिलेल्या सुप्रिया सुळेंना एक मोठा धक्का कुठं बसला तर खडकवासल्यामध्ये जवळपास 68,000 मतांचं लीड हे कांचन कोळांना मिळालं 2019मध्ये. या सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं तर एक दिसतं की राजकीय नेते ठरवतील असं नाही, लोक ठरवतील. आता ह्या वर्षी तर कुठलीही लाट नव्हती, म्हणजे मोदींची लाट नव्हती. त्याचबरोबर अशा कुठल्याही ज्या घोषणा होत्या केंद्र सरकारच्या, मग राम मंदिर असेल किंवा 370 असेल किंवा याचा कुठंही परिणाम या ठिकाणी दिसत नाही. स्थानिक मुद्द्यावरती म्हणजे बेरोजगार, महागाई, भ्रष्टाचार ह्याच्यावरती निवडणूक जास्त लढली गेली असं वाटतं. कारण लोकांना 10 वर्षातल्या मोदी सरकारच्या म्हणजे राज्य सरकारच्या पेक्षाही केंद्र सरकारचा जर विचार केला तर तिथंही लोकांना अपयश दिसत होतं. आणि राज्य सरकारमधली फोडाफोडी, तिथलं सगळं राजकारण, अस्वस्थपणा तो सगळा लोकांना जास्त हे करत होता. आणि त्यामुळे लोकांनी स्वतःहून निवडणूक ठरवलं असंही त्यात दिसत होतं. ही जी निवडणूक आहे ती पवार कुटुंबाभोवती फिरली गेली असं वाटते का तुम्हाला? पवार कुटुंबाभोवती फिरलेले दिसत नाही आहे. कारण जर पवार कुटुंबाभोवती फिरलेले असेल तर एकाच ठिकाणी जास्त पवार आणि एका ठिकाणी कमी पवार असे दिसलेच नसते. कारण पवार हे पूर्ण कुटुंब, अजितदादांचं पूर्ण कुटुंब स्वतंत्र होतं, म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणच नव्हतं. परंतु सुप्रिया सुळेंकडं पूर्ण म्हणजे त्यांचे चुलत भाऊ जरी म्हटले तरी ते सुद्धा त्यांच्याबरोबर होते. म्हणजे पवार विरुद्ध पवार हे झालीच नाही आहे. म्हणजे जसं बघाल तर निवडणूक पवारांकडे बघताना ह्यांच्याकडे जास्त पवार होते. पवार आज जे कुठले जरी पवार असले तरी पवारांच्या भोवती ही निवडणूक फिरली गेली असं तुम्हाला पण वाटते? हां, बरोबर आहे. कारण शेवटी अजित पवार आणि शरद पवार ह्या दोघांमध्येच ही निवडणूक झाली असं एकंदरीत चित्र बारामती लोकसभा मतदारसंघाचं झालेलं आहे. मतदानानंतरसुद्धा या संदर्भातच लोकांच्या मनामध्ये खूप चर्चा आणि ऐकायला मिळालेली माहिती अशी आहे की पवार ही सुप्रियाताईंच्या बाजूने पवारांचं कुटुंब जास्त मोठ्या प्रमाणात होतं आणि अजितदादांच्या बाजूने मात्र त्यांच्या कुटुंबाचं सदस्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्याच्यामुळं कुटुंबामध्ये थोडीशी निवडणूक ही गुंतलेली आहे हे एकंदरीत दिसतं चित्र असं. या पवार कुटुंबाला सहानुभूतीचा फायदा झाला का? म्हणजे जर सुप्रिया सुळेंना मोठ्या प्रमाणात एकीकडं अजित पवार भावनिक होऊ नका असं म्हणतच भावनिक लोकांना करत होते, माझं एक अख्खं कुटुंब एका बाजूला असेल, मी फक्त एकटा पडलोय अशा पद्धती, तसेच सोबत विकासाला मतदान जे आहेत ते मागत होते किंवा मतं मागत होते. दुसरीकडे शरद पवारांनी कुठेही भावनिकतेचं भाषण केलं नाही, परंतु ती भावनिक होत गेली निवडणूक असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही निवडणूक भावनिकतेकडे वळू नये ही काळजी घेतली. कारण त्यांच्या सुरुवातीपासूनचा जो मेळावा झाला, सुरुवातीच्या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांनी तो मुद्दा हायलाईट केला की उद्या भावनिक करतील, हे करतील, ते करतील. पण वास्तविक पाहता तसं बघायला गेलं तर शरद पवार साहेबांनी देखील ही निवडणूक म्हणजे भावनिकतेचा मुद्दा कुठेही आपल्या भाषणामध्ये येऊ दिलेला नाही. वास्तविक पाहता जे शरद पवारांचं जे काम आहे गेली 4-5 दशकं ह्या मतदारसंघामध्ये जे त्यांचं प्राबल्य होतं त्याचा इनडायरेक्टली फायदा त्यांना होत गेला. सुरुवातीपासून कुठल्याही पद्धतीची यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती. वास्तविक पाहता जे दिग्गज नेते होते ते महायुतीकडे वळाले होते. त्या परिस्थितीमध्ये शरद पवारांनी स्वतः वैयक्तिकरित्या जे दिग्गज नेते आहेत, जे सुरुवातीचे शिलेदार होते आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात किंवा आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये जे ह्या लोकसभा मतदारसंघातले शिलेदार होते, त्यांना अंतर्गतरित्या वैयक्तिकरित्या भेटून त्यांना बोलावून त्यांनी आपली रणनीती सुरू केली. त्याचा फायदाच त्यांना झाला. आणि सुरुवातीला जरी अजित पवारांनी ही निवडणूक भावनिकतेकडे जाऊ नये याची काळजी घेतली तरी देखील ही निवडणूक भावनिकतेकडे गेली.
दुसरी गोष्ट म्हणजे नमो रोजगार मेळावा. वास्तविक आता लोकसभा निवडणुकीचा आणि त्या नमो रोजगार मेळाव्याचा जरी काही संबंध नसला तरी तुम्हाला सांगतो त्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीनं युवकांनी शरद पवार त्या ठिकाणी व्यासपीठावरती आल्यानंतर, खरं त्याच्या अगोदरच्या सुरुवातीला शरद पवारांचं नाव नसल्यानंतर त्यांनी जे पत्र त्या ठिकाणी दिलं ते व्हायरल झालं पत्र, ती चर्चा झाली. तो एक मोठा इव्हेंट शरद पवारांसाठी किंवा सुप्रिया सुळेंसाठी तो फायदेशीर ठरला. युवकांमधून मिळणारा जो उत्स्फूर्त प्रतिसाद, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुद्धा टाळ्यांचा किंवा युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, पण त्या तुलनेमध्ये शरद पवार यांना जो मिळालेला जो प्रतिसाद आहे त्याच वेळेस शरद पवारांचं जे नवीन मतदार आहे तो नवीन मतदार शरद पवारांनी जिंकला हे त्यावेळेस स्पष्ट झालं आणि तो फायदा ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना नक्कीच झालेला आहे. आता एक शेवटचा प्रश्न मी सगळ्यांना विचारतो. सुप्रिया सुळे जर विजयी झाल्या किंवा सुनेत्रा पवार विजयी झाल्या तर त्यांच्या विजयाची कारणं काय असतील, पराभवाची कारणं काय असतील? सुप्रिया सुळे जर विजयी झाल्या तर सुप्रिया सुळेंनी जे सुरुवातीपासून 2014ला आणि 2019ला ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मताधिक्य कमी मिळालं, त्यांनी त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त ताकद लावली, जास्त जनसंपर्क ठेवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळेंचं विजयाचं कारण म्हणजे एकमेव असेल ते म्हणजे त्यांचा जनसंपर्क आणि शरद पवार यांचं असलेलं लोकांच्या मनामधील जे मनामध्ये असलेलं प्राबल्य. आणि दुसरी गोष्ट जर सुनेत्रा पवार जर विजयी झाल्या तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावलेली जी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा आपल्या राजकीय ताकदीच्या माध्यमातून जी लावलेलं त्या ठिकाणी जे पॉवर आहे तीच त्या ठिकाणी उपयोगी पडली असं म्हणावं लागेल. पराभवाची कारण दोघांच्या पराभवाची, सुप्रिया सुळेंच्या पराभवाची कारणं काय असतील आणि सुनेत्रा पवारांच्या पराभव? जर समजा आता पराभव कुणाचा होईल सांगता येणार नाही, पण जर समजा सुप्रिया सुळेंचा जर पराभव झाला तर त्यांची यंत्रणा कुठंतरी डेफिनेटली कमी पडली, त्यांचे जे पदाधिकारी आहेत बूथ यंत्रणा कमी पडली असं म्हणावं लागेल. सुनेत्रा पवारांचा जर समजा पराभव झाला तर त्यांचं पराभवाचं कारण म्हणजे जे जनतेमध्ये जे मिळालेला शरद पवारांच्या दृष्टीने जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तोच असेल आणि शरद पवार हीच व्यक्ती त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत असेल असं. सर तुम्हाला काय वाटतं? यामध्ये पराभवाचं कारण आपल्याला सांगायचं म्हटलं तर सुप्रियाताईंच्या संदर्भामध्ये म्हणावं लागेल तर अजितदादा या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रचार यंत्रणा राबवत होते आणि सुनेत्रा पवारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अजितदादांनी जी काय राजकीय भूमिका घेतली ती राजकीय भूमिका मतदारांना पटली का नाही ह्याच्यावरनं पराभवाच्या संदर्भात आपल्याला विश्लेषण सांगता येईल. सर तुम्ही काय सांगाल? जर ह्यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या तर नागरिकांनी स्वतः म्हणजे हातात घेतलेली निवडणूक हे आपण म्हणू शकतो, कारण त्यांनी पदाधिकाऱ्यांचं कोणाचं ऐकलं नाही, त्यांनी स्वतःच्या मनाला येईल त्याप्रमाणे मतदान केलं, त्यामुळे ते विजयाची त्यांची घोषणा जर झाली तर ते त्यांना फायदेशीर ठरेल. आणि पराभव जर बघायचं गेला तर सुप्रिया सुळेंचा जर पराभव झाला तर अजित पवार विकास जो मुद्दा घेऊन पुढं आले त्या विकासाला लोकांनी मान्यता दिली. ज्याप्रमाणे लोकांना वाटतं की जसा बारामतीचा विकास झाला त्याप्रमाणे आमचा होईल, हा एक त्यांचा विजयाचा मुद्दा होऊ शकतो. सुनेत्रा पवार तर सुनेत्रा पवारांचाच म्हणजे अजित पवारांनी जी विकास केला तर पराभवाची कारणं काय असतील? सुनेत्रा पवारांचा जर विरोध हे झाला तर सुनेत्रा पवारांचा जर पराभव झाला तर ह्याला त्यांचे जे पदाधिकारी जे मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार ह्यांच्या जीवावर जे अजित पवारांनी जे त्यांना सांगितलेले की बाबा मला मतदान ह्यांच्यामुळे मिळेल, त्यामुळे मला नाही वाटत की त्यांना ते मतं मिळतील, त्यांचा पराभव त्याच्यामुळं थांबेल. तुम्ही कसं विश्लेषण? दोन्ही सिमिलर कारणं असतील काही, त्याच्यामध्ये अजित पवार असणं आणि अजित पवार नसणं, त्याचबरोबर शरद पवार असणं आणि शरद पवार नसणं म्हणजे पाठीशी, तर हे पराभवाची आणि विजयाची कारणं असतील. म्हणजे सुप्रिया सुळेंचा जर विजय झाला तर त्याला कारण शरद पवारांची सहानुभूती, राज्यातलं फाटाफुटीचं राजकारण, मोदी सरकारविषयीची असलेली नकारात्मक जी अँटी इन्कम्बन्सी आहे 10 वर्षाची ती सुप्रिया सुळेंच्या यासाठी असेल. सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर कमकुवत यंत्रणा उभारता आली नाही, त्यांनी विश्वास जो टाकला त्याच्यामुळं त्यांना राजकीय यंत्रणा उभारता आली नाही, त्यांचं जाळं उभारता आलं नाही, बहुसंख्य नेते त्यांच्यापासून निघून गेले. आणि दुसरीकडं की लोकांचा अजित पवारांवर जास्त विश्वास असल्यामुळं सुद्धा सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ शकतो, हे एक कारण. दुसरी गोष्ट भाजपने ताकद लावली असं त्याचा अर्थसुद्धा होईल. जर सुनेत्रा पवारांचा विजय झाला तर त्याच्यामध्ये अजित पवारांची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावरती लोकांनी टाकलेला विश्वास, भाजपविषयीची भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनापासून केलेलं काम, जे आमदार आहेत
आमदार आजीमाजी त्यांनी केलेलं काम हे सुद्धा असू शकतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सुनेत्रा पवार जर निवडून आल्या तर या निमित्तानं महायुतीच्या कामकाजावरती लोकांचा विश्वास आहे हे दिसून येईल. सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर राज्यातलं पुन्हा तेच फाटाफुटीचं राजकारण, पोडापोडीचं राजकारण, भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर ज्या गोष्टीवरती लोकांना राग आहे अशा स्वरूपाचं एक काम आणि अँटिकम्बन्सी मोदी सरकारची ही कारणं असतील. मॅडम तुम्ही काय सांगाल? सुमित्राताई म्हणजे मला तर वाटते सुमित्राताई यावं, कारण की बारामती तालुक्यात आहे ना जी म्हणजे तालुक्यातच नाही इतर भागातसुद्धा, कारण दादांनी भरपूर कामं केलेले आहेत. आणि दादांचं म्हणजे एक शब्द आहे भाषणात बी बोललेले दादा की असे म्हणलात की पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणे हे आपल्या भागात म्हणजे शेतकरी लोकांना पाणी भेटत नाही, तो प्रश्न मी सॉल्व करील, हे असं दादांचा शब्द आहे. आणि ताईंचं म्हणलं तर ताईंनी खूपच विकास महिलांसंदर्भात तर भरपूर केलेला आहे. बचत गटाचा विषय आहे, काय इतर विषय आहेत त्यांचे कामाचे, त्यांची पावती तर खूपच चांगली आहे. आणि त्यांच्यामुळं त्यांच्या म्हणजे आज शरद पवारची त्यांचे म्हणजे त्यांच्यामुळं त्यांच्या मुलींना जास्त करून शरद पवारांच्या सहानुभूतीचा किंवा चेहऱ्याचा फायदा त्यांना होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे. सर, विजयाची कारणं पराभवाची कारणं काय सांगाल? या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंचा विजय झाला तर सुप्रिया सुळेंचा जो एक पवारसाहेबांच्याबद्दल जी सहानुभूती आहे त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना नक्की होऊ शकतो. याशिवाय सुप्रिया सुळेंनी जी केंद्र सरकारच्या माध्यमातून वयोश्री योजना राबवली होती ती खूप मोठ्या प्रमाणावरती आणि प्रभावीपणे राबवली होती. अगदी सर्वसामान्य लोकांना 3 चाकी सायकली असतील, कानातलं मशीन असेल किंवा काठी असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या घरापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. अर्थात ती केंद्र सरकारची योजना जरी असली तरी सुप्रिया ताईंनी ती प्रभावीपणे राबवल्यामुळं सुप्रिया ताईंनीच ती काठी किंवा तो सायकल किंवा ती जे कानातलं मशीन आहे ते सुप्रिया ताईंनी दिलं आहे, हे सर्वसामान्यांचं एक मत होतं. त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो या निवडणुकीमध्ये निश्चित पाहायला मिळेल. आणि दुसरीकडे जर सुनेत्रा पवारांचा विजय झाला तर सुनेत्रा पवारांचं देखील बारामतीमधलं जे काम आहे त्यामध्ये टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष असताना त्यांनी ज्या महिलांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत, याशिवाय त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भानं, त्याचा देखील फायदा होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जे ते मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतात त्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य लोकांना फायदा झालेला आहे. आणि त्यामुळं सुप्रिया सुळे किंवा सुनेत्रा पवार यांना हा फायदा होऊ शकतो या निवडणुकीमध्ये. आणि जर आपण पराभवाचा विचार केला तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी जर हा पराभव ठरला तर पराभवाची कारणं जी आहेत ती वेगवेगळी असणार आहे. सुप्रिया सुळे यांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठंतरी कमकुवत ठरलेली पाहायला मिळेल. कारण सुप्रिया सुळेंकडं किंवा त्यांच्याकडे जी असलेली कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे, त्यांचे जे कार्यालयीन कामकाज पाहणारी इथून पाठीमागे जी यंत्रणा होती ती कमकुवत असल्याचं अनेक वेळा लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा कुठंतरी फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये बसू शकतो. आणि जर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर सुनेत्रा पवारांच्या पराभवाचं खापर जे आहे ते या बारामतीतल्या पदाधिकाऱ्यांवर फुटणार आहे. कारण बारामतीमध्ये अजित पवारांनी जनता दरबार घेतल्यानंतर शनिवारी रविवारी अजितदादा प्रामाणिकपणे काम करतात, पण ते निवेदन जे आहे ते इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर अजितदादा निघून गेल्यानंतर शनिवार रविवारी प्रतिदादा असल्याचा आविर्भाव जो आहे ते इथले पदाधिकारी आणतात आणि सर्वसामान्यांच्या कामाला त्यांना हेलपाटे मारायला लावतात. हा प्रामुख्यानं बारामतीमधल्या लोकांचा आरोप आहे आणि हेच कारण जे आहे ते पराभवाला निश्चितपणे ठरू शकतं. बारामती विधानसभा सोडली तर इतर ठिकाणचा जो आहे तो संपर्क अजित पवारांच्या माध्यमातून वाढलेला आहे, पण अजित पवारांची कार्यपद्धती आहे ती बारामतीकरांना माहिती आहे, इतर तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना माहिती नाही. आणि त्यामुळं हे पराभवाचं कारण सुनेत्रा पवारांचं असू शकतं. एक शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारतो, रॅपिड फायर आहे, कोण निवडून येईल, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? माझं मत आहे सुप्रिया सुळे जे आहेत ते 20 ते 25 हजाराच्या फरकानं निवडून येतील. त्याचं कारण असं की बारामतीमधला विकास आहे तो बारामतीपुरता मर्यादित राहिलेला आणि विकास पुरुष ही जी प्रतिमा आहे ती बारामतीपुरती राहिलेली आहे. इतर तालुक्यांमध्ये हे जे अजित पवारांची विकास पुरुष म्हणून प्रतिमा आहे की विकास कामं जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अपयशी ठरलेले आहेत. किंबहुना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या निवडणुकीची मदार होती आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेवढ्या सक्षमपणे काम केलंय का याबाबत शंका आहे. कोण निवडून येईल, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? शक्यतो सगळीकडे सुप्रियाताईच चालले, पण सुप्रियाताईचे यावं निवडून.
तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत मार्जिन जसं वसंतदा म्हणलं तसं फार कमी असेल, परंतु जिंकण्याची जास्त चान्सेस सुप्रियाताईंना आहेत. तुम्हाला काय वाटतं? एक मताने कहून आहे, परंतु सुप्रिया सुळे निवडून येते. सुप्रियाताईची शक्यता जास्त वाटते. खडकवासला, दौंड आणि इंदापूर ह्या विधान निवडून कोण येईल, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सध्या सुप्रिया सुळेंची चर्चा जास्त आहे. तर हा होता पत्रकारांचा अंदाज, ज्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे यांचं पारडं जड दिसतंय, पण कोण विजयाची बाजी मारणार, कोण मैदान मारणार, यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.